श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, घरामध्ये सतत नामस्मरण आपण स्वामींचे करत असतो तर आपल्याला त्याचे नेमके काय फायदे होतात, आपल्या जीवनामध्ये काय बदल घडून येतात, याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत की स्वामींचे नामस्मरण करण्याला किती महत्त्व आहे, आपल्या जीवनामध्ये किती बदल घडून येतात. तर बघा, आपण आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. आपण सर्वच भक्त अगदी आतुरतेने वाट बघत असतो की स्वामींच्या प्रकट दिनाची. तर यावर्षी 31 मार्च रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रकट दिनानिमित्त आपण स्वामी महाराजांचे नामस्मरण करत असतो. यामुळे नामस्मरण केल्यामुळे स्वामी महाराजांची कृपा आपल्यावरती राहणार आहे. श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काय महत्त्व आहे आणि सतत स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते, हेच म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असता लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आता श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पापीचे ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र आहे. अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते. स्वामी नामाचा जप करिता 4 पुरुषार्थ येते हाता. याचा अर्थ काय, तर स्वामी नामाचा जप केल्याने 4 पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होते. कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे आपण नाही. सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे. त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे. स्वामी आणि बाळाप्पा यांच्यामध्ये एकदा बघा संवाद होतो. स्वामी म्हणतात, बाळ्या, अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागते. बाळाप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय, तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्यायच राहत नाही. सद्गुरू त्या भोगाला मागे पुढे करू शकतात, पण प्रारब्ध हे भोगावेच लागते. अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो. स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे. म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे. स्वामी स्वतः सुद्धा भगवान शंकराचे सतत ध्यान करत असत. नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण अतिशय प्रभावशाली अशी ही सेवा आहे. नामस्मरण करताना मोठी पूजा मांडायलाच हवी, माळच हवी, हेच हवे असं काही नाही. नामस्मरण करताना तुम्ही किंवा एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किंवा किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचे आहे. नाहीतर नामस्मरण करताना, सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. नामस्मरण हे आपण देवघरासमोर बसून किंवा उठता बसता, चालता बोलता, काम करताना, गाडी चालवताना सुद्धा करू शकतो. मासिक धर्म, सुताक, वेटाळ या काळातही आपण नामस्मरण करण्यास कोणतेही बंधनच नाही आपल्याला. अगदी कोणालाही लिहिता वाचता येत नाही अशांनी देखील महाराजांचे सतत नामस्मरण करायलाच हवे. बरं, नामस्मरण का करावे? स्वामींनी त्यांच्या चरणी स्थान द्यावे. स्वामींची कृपा आशीर्वाद सतत आपल्या बरोबर राहावा, आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे. तर आता बघूयात की नामस्मरण केल्याने काय होते. सतत नामजप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे एक संरक्षक जे असतं ना, ते कवच निर्माण होतं. आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी. याने आपला दिवस उत्तम जातो, मन प्रसन्न राहते, आपण उत्साही राहतो. दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पडतात. मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात. बुद्धी विचलित होत नाही. मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. आपल्याला वाईट कृत्याचा बघा पश्चाताप होऊ लागतो. आपली विचारक शक्ती वाढते. कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो.
अगदी मनाची ताकद वाढते, एकाग्रता वाढते, आपले मन खंबीर बनते, आपला राग देखील कमी होतो बघा. आणि आलाच तर आपण तो पटकन शांत करण्याची देखील एक क्षमता आपल्यामध्ये येते. स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र सतत जपत राहावा. नामस्मराने मन शांती लाभते, स्वभाव दोष कमी होतात. नामस्मरण केल्याने आपले आरोग्य चांगले राहते. आरोग्याच्या ज्या काही तक्रारी समजा जुना आजार असेल तर त्यामध्ये देखील सुधारणा होते. जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष देखील हळूहळू कमी होऊ लागतो. घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते. बाहेरील जी काही समजा नजरदोष, नजरबाधा झालेली असेल, काही टोटके असतील किंवा कोणत्याही वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो. संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळाप्पा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा 1.25 लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुडी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते. त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा देखील होत नाही. आकस्मिक संकटापासून संरक्षण होते. सतत नामस्मरण केल्याने आपले धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता, ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. आपल्या बघा मनाची चंचलता कमी होते, मन एकाग्र होऊ लागते, मनाची शक्ती वाढते, आपला उतावळेपणा कमी होतो. मन एकाग्र झाल्याने आपली आध्यात्मिक, शैक्षणिक, वैयक्तिक प्रगती होते. आपली निर्णय क्षमता वाढते. हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून यश मिळते. एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक, चोरी, लबाडी यापासून आपले संरक्षण होते. लहान मुलांनाही स्वामीच्या नामजपाची सवय लावावी. 11 किंवा मग 21 वेळा तरी त्यांच्याकडून नामजप करून घ्यावा. मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे. याने मुलांवर चांगले संस्कार घडतात. त्यांची बुद्धिमत्ता वाढते. मुलांचे आरोग्य देखील बघा अगदी चांगले राहते. तसेच बघा खोटेपणा, व्यसन, वाईट संगतीपासून आपले मुलं दूर राहतात. एखाद्या व्यक्तीला बघा व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी. याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते. ज्यांना व्यसन सोडायचे आहे त्यांनी डॉक्टरी उपचाराबरोबरच नामस्मरणाची उपासना देखील करावी. घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा नक्कीच करू शकता. स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध लागण्यास नक्कीच मदत होईल. घरात सतत कटकटी, वादविवाद, भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यामध्ये एकी निर्माण होते. कर्ज झाले असेल तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात. आपली बघा आर्थिक परिस्थिती सुधारते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, कर्जातून बाहेर पडण्यासाठी, आपण जे काही कष्ट करतो त्याचे फळ मिळण्यासाठी पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामीच्या आशीर्वादाची नक्कीच जोड मिळाल्याने आपण सर्व समस्यातून एक आपल्याला बघा सुटका मिळते. आपले कामं मार्गी लागतात. नामजपाने सतत स्वामीसोबत असल्याची जाणीव होते. घरामध्ये स्वामींचा वास राहतो. स्वामींची सतत आपल्याला प्रचिती येत राहते. सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती, मीपणा, खोटारडेपणा, लोभीपणा, रागी स्वभाव असे जे काही दुर्गुण आहेत आपल्यामध्ये ते दूर होतात. आपण नम्र होतो. आपले स्वभाव दोष कमी होतात. आपली वृत्ती परोपकारी, दुसऱ्याला मदत करण्याची, दयाळू अशी होते. सतत नामस्मरण केल्याने आपली वाचशुद्धी होते. बोलण्याचे जे काही आपल्यामध्ये समजा दोष असतील तर ते देखील कमी होतात. वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो. आपल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू लागतो. आपली वाणी प्रभावी होते. एखाद्या व्यक्तीला सतत म्हणजे बघा संतती प्राप्ती, आपत्ती प्राप्तीमध्ये अडथळा येत असतील तर संकल्पयुक्त नामजपाची सेवा करावी. आपल्या संततीशी पटत नसेल किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला देखील नामस्मरणाच्या सेवेमुळे या अडचणीतून देखील मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढीस लागतो. स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी. याने बघा तुमचा व्यवसाय असेल, मग तुम्ही जे काही काम करतात त्यामध्ये नक्कीच तुमची प्रगती होईल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत्याल. तसेच बघा व्यवसायामध्ये देखील वृद्धी होईल. जे काही मागं संकटे अडचणी आहेत, एखादं काम मार्गी लागत नाही ते देखील काम मार्गी लागेल. सगळे जीवनातील विघ्न दूर होतील. बघा
नित्य नामजपाने मार्ग मिळतो. आपल्या मुलांचे विवाह योग जुळत नसतील, समजा विवाहामध्ये अडथळे येत असतील तर ते देखील विवाह योग जुळून येतील. वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असतील तर स्वामींच्या नामस्मरणाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे देखील दोष दूर होतात. घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात. रात्री झोप येत नसेल तर शांत झोपण्यासाठी किंवा मग झोपण्यापूर्वी नामस्मरण करावे. सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी होऊ लागते, प्रारब्ध शुद्धी होऊ लागते, हातून चांगले कर्म होऊ लागतात, भोग भोगण्याची ताकद मिळते, जन्मांतरीचे पापे नष्ट होतात. जन्ममृत्यूच्या फेऱ्यामधून माणूस अडकून न राहता त्याला मोक्ष प्राप्त होतो. रोज दैनंदिन जीवनामध्ये काही चुकांमुळे अनेक दोष आपल्याला लागत असतात. या दोषामुळे जे पाप लागते त्यांच्यापासून नामस्मरणामुळे मुक्तता मिळते आणि जीवन सुलभ होते. स्वामींच्या सतत नामस्मरणामुळे सद्गुरूंच्या नामाची गोडी लागते, सेवा उपासना वाढू लागते, कंटाळा येत नाही आणि आपली आध्यात्मिक प्रगती होते. मनाला सतत नामस्मरणाची सवय लागते. आपल्याला बघा, आपल्याकडून नामस्मरण होत राहते. स्वामींच्या नामस्मरणाने गुरुबळ लाभते. आपले जे काही कुंडलीतील दोष असतील ग्रहांचे तर ते देखील नष्ट होतात. अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत. तर बघा, तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.